संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी भिसे सोनोग्राफी एक्स-रे सेंटर पलूस, फिटर 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड पलूस। संपर्क 74 47 39 90 90 आणि 89 83 84 70 04। आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते हनुमान पालखीचा लोकार्पण सोहळा संपन्न। नवनिर्वाचित सरपंच व विविध संस्थांच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा कदम यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार। भिलवडी तालुका पलूस येथे भिलवडीचे ग्रामदैवत हनुमान यांच्या पालखीचा लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी संपन्न झाला। पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी स्वनिधीतून दिलेल्या हनुमान पालखीचा लोकार्पण सोहळा आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून व श्रीफळ वाढवून हनुमान पालखीचे लोकार्पण करण्यात आले। त्याचबरोबर भिलवडी ग्रामपंचायतीच्या पहिल्या मुस्लिम महिला सरपंच म्हणून मुस्लिम समाजाचे अध्यक्ष रशीद मुल्ला यांच्या पत्नी शबाना हारून रशीद मुल्ला यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच महावीर ग्रामीण नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल ऐनुद्दीन जमादार तसेच व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल धन्यकुमार चौगले यांचा, तर विश्वशक्ती पाणीपुरवठा सहकारी संस्थेचे चेअरमनपदी श्रीकांत भागवत, व्हाईस चेअरमनपदी रफिक मुल्ला यांची निवड झाल्याने सदर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी हनुमान भक्त मंडळाच्या वतीने आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी भिलवडी गावचे काँग्रेस पक्षाचे राजू पाटील, नवनिर्वाचित सरपंच शबाना हारून रशीद मुल्ला, चंद्रकांत पाटील, बाळासो मोहिते, जावेद तांबोळी, बाळासाहेब मोरे, पृथ्वीराज पाटील, राजेश जाधव, प्रवीण शिरतोडे, खटाव गावचे सरपंच ओंकार पाटील, सुकवाडीचे सरपंच बाळासो यादव, आर.के. रोकडे, कपिल शेट्टे, सचिन पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी माजी सरपंच, उपसरपंच, भिलवडी ग्रामपंचायत सदस्य तसेच हनुमान भक्त मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।